आपण विकारी जाती आणि अविकारी जाती म्हणजे काय याची माहिती गेल्या लेक्चरमध्ये पाहिली। आज आपणाला या विकारी जातींमधले एकूण शब्दांच्या जाती किती 8 याच्यामधली पहिल्या 4 आहेत त्या विकारी जाती आणि त्याच्यामध्ये विकारी जातीमधली पहिली जात जी आहे ती कोणती आहे नाम। याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे। आता इथं समोर उदाहरण आहेत बघा। तो झाड लावतो, आरोही फळा पहा, अनुराग गोष्ट ऐकतो, नदीला पूर आला। याच्यामध्ये नाम आपणाला ही संकल्पना क्लिअर करायची आहे। नाम म्हणजे काय तर इथं बघा झाड, आरोही, फळा, अनुराग, गोष्ट, नदीला आणि पूर हे जे शब्द आहेत हे शब्द वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एखादी वस्तू किंवा पदार्थ येतोय का नाही। म्हणजे सामान्यतः आपण एखादी वस्तू दिसली गेली की त्याला काय म्हणतोय नाम म्हणतोय। व्याकरणामध्ये मात्र याची संकल्पना आहे ती फार मोठी आहे। म्हणजे नुसती एखादी वस्तू दिसली की त्याला आपण नुसतं नाम म्हणून चालेल का नाही, तर त्या वस्तूमध्ये असणारा गुण, धर्म, भाव यांना सुद्धा आपण काय म्हणणार आहे नाम म्हणणार आहे। बघा इथं झाड, लगेच तुमच्या डोळ्यासमोर एखादी वस्तू झाड तयार होते का नाही। आरोही एका व्यक्तीचं नाव आहे, फळा असेल आता समोर लगेच तुमच्या वस्तू दिसलेली आहे, अनुराग असेल व्यक्तीचं नाव आहे, गोष्ट आहे, नदी आहे, पूर आहे, लगेच तुमच्या डोळ्यासमोर चित्र तयार होतंय। मग त्याला आपण काय म्हणणार आहे नाम म्हणणार आहे। म्हणजेच नाम म्हणजे काय तर प्रत्यक्षात दिसणाऱ्या आणि कल्पनेने जाणलेल्या नावाला काय म्हणायचं नाम म्हणायचं। म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात दिसणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्यांना सुद्धा नामच म्हटलंय। हा फळा दिसतोय याला नाम म्हणणार आहे तुम्ही, ही भिंत आहे याला नाम म्हणणार आहे तुम्ही, हा पंखा आहे याला नाम म्हणणार आहे। याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय जे दिसत नाही परंतु त्यांना आपण सुद्धा काय म्हणतो नाम। देव कुणी बघितलाय का रे नाही, बरोबर आहे, त्याला सुद्धा आपण नावच म्हणतो का नाही। स्वर्ग कोण जाऊन आलाय का आलाय की कोण सावळ्या कुंभार, गाढवाच्या रानात गेलता का नाही आणि काय म्हणत होता लयच गडबड केली चव्हाण, बरोबर आहे ना। हा स्वर्ग कुणी बघितलाय नाही, म्हणजे बघा त्याला सुद्धा आपण काय म्हणणार आहे नामच म्हणणार आहे। लक्षात ठेवा, म्हणजे प्रत्यक्षात दिसणाऱ्या आणि कल्पनेने जाणलेलं राक्षस कुणी बघितलाय का नाही, बरोबर आहे, त्याला सुद्धा आपण काय म्हणणार आहे नामच म्हणणार आहे। लक्षात ठेवा, गोडी असेल हा काय दाखवलाय गोडी, गुण दाखवलाय, पदार्थाचा काय दाखवलाय गुण दाखवलाय, त्याला सुद्धा आपण काय म्हणणार आहे नामच म्हणणार आहे। म्हणजे नामाची व्याख्या इथे लक्षात आली का सर्वांच्या। प्रत्यक्षात दिसणाऱ्या आणि कल्पनेने जाणलेल्या, फक्त आपण कल्पना करतोय काय आहे देव आहे, बरोबर आहे नाही, काय आहे स्वर्ग आहे, फक्त काय केली गेली कल्पना केली, यांना सुद्धा आपण काय म्हणणार आहे नामच म्हणणार आहे। लक्षात ठेवा, म्हणजे प्रत्यक्षात दिसणारे असतील कल्पनेने जाणलेले असतील या सर्वांना आपण काय म्हणतो नाम असे म्हणतो। हे लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या। नाम म्हणजे काय, या नामाचं वर्गीकरण 2 गटामध्ये केलं गेलेलं आहे। एक बघा पहिलं गट धर्मी वाचक नामे आणि दुसरा आहे धर्मवाचक नाम। बघा धर्मीवाचक नाम आणि धर्मवाचक नाम याचं नामाचं मुख्य 3 प्रकार पडतात। कुठले 3 प्रकार बघा, कुठला पहिला सामान्य नाम, दुसरं विशेष नाम आणि तिसरं भाववाचक नाम। बघा मग या दोन्ही नामांना सामान्य नाम आणि विशेष नाम यांना धर्मीवाचक नाम म्हटलं जातं। काय म्हटलं जातं धर्मीवाचक, आणि भाववाचक नामाला काय म्हटलं जातं धर्मवाचक नाम म्हटलं जातं। लक्षात ठेवा काय म्हटलं जातं धर्मवाचक नाम।
म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा, खालीलपैकी धर्मीवाचक नाम कोणतं म्हणून प्रश्न विचारला जातो, सामान्य नाम किंवा विशेषण, किंवा खालीलपैकी धर्मवाचक नाम कोणतं असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. त्यावेळी कोणतं नाम लिहिणार आहे तुम्ही, भाववाचक नाम. लक्षात आलं. आता धर्मीवाचक नाम म्हणजे काय, तर गुण म्हणजेच धर्म, म्हणजे गुण ज्यामध्ये असतो त्याला म्हणायचं धर्मी, गुण ज्यामध्ये असतो त्याला काय म्हणायचं, धर्मी म्हणायचं. आणि कुठलाही गुण हा स्वतंत्रपणे अस्तित्वात नसतो, तर तो कुठल्या पदार्थात असेल, वस्तूत असेल, व्यक्तीत असेल. म्हणून ज्या नामांनी गुण धारण करणाऱ्या प्राण्यांचा किंवा पदार्थांचा व त्यांच्या समुदायाचा बोध होतो त्या नामांना आपण काय म्हणणार आहे, धर्मीवाचक नामे. धर्मीवाचक नाम म्हणजे परत एकदा सांगतोय, कुठलाही गुण स्वतंत्रपणे अस्तित्वात नसतो, तो कुठल्या तर पदार्थात येणार आहे, वस्तूत येणार आहे, व्यक्तीत येणार आहे. बरोबर आहे का नाही. साहसी हा व्यक्तीत गुण आला का नाही, आला का नाही, मग त्याला आपण नाम म्हणणार आहे का नाही. लक्षात आलं का. म्हणजे इथं लक्षात ठेवा, गुण असतोच कुठल्या तर व्यक्तीमध्ये. मग ज्या नामांनी गुण धारण करणाऱ्या प्राण्यांचा व पदार्थांचा किंवा त्याच्या समुदायाचा बोध केला असेल त्याला म्हणायचं धर्मीवाचक नामे. ही दोन आहेत ती काय आहेत, धर्मीवाचक नाम. इथपर्यंत लक्षात आलं धर्मीवाचक नाम. आता याच्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे सामान्य नाम. काय आहे, सामान्य नाम. पहिलं जे आहे ते काय आहे, सामान्य नाम. पहिलं आहे सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे काय, अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय. एखाद्या जातीचा बोध केला गेला असेल, कशाचा, जात. मुलगा ही एक काय झाली, पूर्ण जात झाली. बरोबर का नाही. मुलगी ही काय झाली, एक जात झाली. बरोबर का नाही. म्हणजे त्यांचं गुणधर्म काय असणार आहेत, मुलगी म्हटल्यावर समान असणार आहेत, मुलगा म्हटल्यावर त्यांचं गुणधर्म काय असणार आहेत, समान असणार आहेत. नदी म्हटलो त्यांचं गुण काय असणार आहेत, कारण नदीत पेट्रोल वाहतंय कुठं, तिथं काय वाहणार आहे, नदीमध्ये पाणीच वाहणार आहे. बरोबर नाही. म्हणजे नदी म्हटलं की ती जात एक आली. लक्षात आलं का. म्हणजे लक्षात ठेवा, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे ज्या वस्तूला सर्वसामान्य जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणायचं, सामान्य नाम. सामान्य नाम हे जातीवाचक असतं. लक्षात ठेवा, जातीवाचक असते. आणि दुसरं, सामान्य नामाचं अनेक वचन होतं का नाही, होत. सामान्य नामाचं अनेक वचन होतं. दोन मुद्दे इथं महत्वाचे सामान्य नामाबद्दल. पहिलं, सामान्य नाम हे जातीवाचक असतं, जातीचा बोध केला जातो आणि त्याचं अनेक वचन होतं. उदाहरणार्थ नदीचं अनेक वचन होतंय का, होते का नाही. नदीचं काय होणार, शहरचं अनेक वचन होणार का नाही, शहर आहे होणार का नाही. शहर हे सामान्य नाम आलं का नाही. शहर म्हटल्यावर काय येणार, सामान्य. एखाद्या जातीचा बोध होतोय का नाही. शहर म्हटल्यावर तिथं बऱ्यापैकी नगरपालिका आली, वेगवेगळ्या सुविधा आल्या चांगल्या. बरोबर का नाही. खेड म्हटलं की तिथं सुद्धा जात आली का नाही. म्हणजे जातीचा जिथं बोध केला जातो त्याला काय म्हणायचं, सामान्य नाम. पर्वत सामान्य नाम होईल का रे, होणार ना. कोणता पर्वत माहित आहे का तुम्हाला, नाही. पर्वत म्हटल्यावर जातीचा बोध झाला का नाही, झाला. लक्षात आलं का. म्हणजे नदी असेल, शहर असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, यांना आपण काय म्हणणार आहे, सामान्य. सामान्य नाम म्हणजे लक्षात आलं का, तिथं काय होतो, जातीचा बोध होतो. आणि दुसरा प्रकार आहे तो आहे विशेष नाम. काय आहे, विशेष नाम. विशेष नाम हे एका व्यक्तीला स्पेसिफिक दिलेलं नाव असतं, वस्तूला स्पेसिफिक दिलेलं नाव असतं. मुलगा म्हटलं तर काय होणार, सामान्य नाम. बरोबर का नाही. आणि संदीप म्हटलं तर काय होणार, विशेष. मुलगी म्हटलो काय झालं, सामान्य नाम. बरोबर का नाही. आणि मी आरोही म्हटलो काय होणार, विशेष नाम. मी माधुरी म्हटलो काय होणार, विशेष नाम. शहर म्हटलो काय झालं, सामान्य नाम. आणि मी कोल्हापूर म्हटलो, विशेष नाम. मी शिराळा म्हटलो, विशेष नाम.
मी पर्वत म्हटलो, मी हिमालय म्हटलो, लक्षात आलं का या दोन्ही मधला? म्हणजे हे विशेष नाम जे असतं ते असतं व्यक्तिवाचक. काय असतं? व्यक्तिवाचक. विशेष नाम काय असतं? व्यक्तिवाचक. आणि विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. अनेक वचन होत नाही. महत्वाचे दोन मुद्दे इथे लक्षात ठेवा. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं, विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. चव्हाण तुझ्या नामाचं विशेष नाम अनेक वचन कर. अवधूत कर की नाही होतंय? नाही होत. तुझं नाम काय आहे? विशेष नाम आहे. व्यक्तीला स्पेसिफिक दिलेलं नाव आहे म्हणून त्याला आपण विशेष नाम म्हणतो. आणि विशेष नामाचं अनेक वचन होत नाही.